भारत हा एक कृषीप्रधान देश आहे हे आपण लहानपणापासून ऐकत आहोत. परंतु शेतकऱ्यांची दशा सुद्धा आपण इसवी सन 2010 पर्यंत पाहिली आहे. आता भारतात AI आणि फार्म मेकॅनायझेशन तंत्रज्ञानामुळे परिस्थिती दिवसागणिक बदलत असून उत्तम शेती नंतर व्यवसाय आणि नोकरी अशी मानसिकता होऊ पाहत आहे. देशाचा 1/5 GDP हा कृषी क्षेत्रातून मिळतो. यावरून या क्षेत्राची व्याप्ती लक्षात येईल आणि त्यामुळे या क्षेत्रात पुढील काळात प्रचंड प्रमाणात तज्ञ मनुष्यबळ लागणार आहे. कृषी क्षेत्रात करिअर करायचं आहे तर कोणत्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्या, परंतु कृषी क्षेत्रात जर यशस्वी करिअर करायचं आहे तर मात्र एकच पर्याय, वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय, नेहरू नगर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ नेहरू नगर संचलित ही संस्था सन 1965 पासून विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. त्यापैकी एक कृषी महाविद्यालय ग्रामीण क्षेत्रामध्ये शैक्षणिक वर्ष 2008 पासून कार्यरत आहे. यामुळेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी शेतकरी तसंच शेतीबरोबर महाविद्यालयाची नाळ घट्ट जुळली आहे. वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्य म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून ब दर्जा मानांकन प्राप्त झाला आहे. PhD आणि नेट प्राप्त उच्च शिक्षित अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक वृंद विद्यार्थी हितासाठी झटत आहे. सुसज्ज प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, ग्रंथालय असून प्रशस्त इमारत, अद्ययावत जिमखाना आणि खेळाचं मैदान आहे. संपूर्ण कॅम्पस वायफाय सोयीने युक्त असून अद्ययावत संगणक कक्ष उपलब्ध आहे. 100 एकर शेतीवर ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, पोल्ट्री फार्म, शेड नेट, शेततळे, नर्सरी, हॉर्टिकल्चर गार्डन, फ्लोरिकल्चर गार्डन, फ्रूट प्रोसेसिंग प्लांट, बेकरी अँड कन्फेक्शनरी पायलट प्लांट, गोट फार्म, फिश फार्म, AI तंत्रज्ञानाचा वापर करून सिंचन व्यवस्थापन तंत्रज्ञान आदी विद्यार्थ्यांना परिपूर्ण ज्ञान देणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत. SC, ST, VJ, NT प्रवर्गासाठी 100% शिष्यवृत्ती, OBC प्रवर्गासाठी 50% शिष्यवृत्ती, ओपन प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी EBC, त्याचप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांना पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता देखील मिळतो. मुलींसाठी आणि मुलांसाठी स्वतंत्र आणि सर्व सोयींनी युक्त वसतिगृह उपलब्ध आहे. महाविद्यालयाची प्रवेश क्षमता 120 असून प्रवेशासाठी विज्ञान शाखेतून 12वी PCB, PCM किंवा PCBM उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. MST CET, JEE, NEET यापैकी एक सामायिक प्रवेश परीक्षा सन 2025-26 मध्ये दिलेली असावी. कृषी पदवीधारकांसाठी करिअरच्या विपुल संधी उपलब्ध आहे. कृषी पदवीधारकांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, अन्न महामंडळ, कृषी विभाग आणि कृषी अनुसंधान केंद्रामध्ये अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळते. कृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक, संशोधक म्हणून करिअर करता येतं. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आदी पदांवर सुद्धा संधी उपलब्ध आहेत. खाजगी क्षेत्रामध्ये कृषी सल्लागार, शेत व्यवस्थापक, कृषी व्यवसाय व्यवस्थापक म्हणून संधी आहे. त्याचप्रमाणे आकाशवाणी, दूरदर्शन, कृषी पत्रकारिता, कृषी विपणन, कृषी माहिती सेवा या माध्यमातून रोजगार मिळू शकतो. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि कृषी आयात निर्यात क्षेत्र सुद्धा कृषी पदवीधारकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये कृषी पदवीधारकांना अधिकारी पदांवरती संधी मिळते. आशियाई विकास बँक, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, आंतरराष्ट्रीय वित्त संस्था या सर्व ठिकाणी कृषी अधिकारी पद अनिवार्य असल्याने बँकिंग क्षेत्रामध्ये स्थिर आणि प्रतिष्ठित नोकऱ्या मिळू शकतात. स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी शेती उत्पादन प्रक्रिया, दुग्ध व्यवसाय,
कुक्कुटपालन, अळंबी उत्पादन, रेशीम शेती, ग्रीन हाऊस, नर्सरी, जैविक खत कारखाने, गूळ उद्योग, ड्रोन सेवा हे पर्याय उपलब्ध आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी FPO द्वारे उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थापन करता येतं. वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालयाचे असंख्य विद्यार्थी फक्त देशातच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा नावलौकिक मिळवत आहे. फक्त गेल्या 1 ते 2 वर्षांचा आढावा पाहिला तर महाविद्यालयातील सुनील देवकांबळे, किरण पवार, माधव शिंदे यांची कृषी विस्तार अधिकारी म्हणून निवड झाली आहे. गीतांजली गारगोटे, अमरसिंग रोंगे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. भुसेवाड बालाजी यांची रेल्वे डिव्हिजनमध्ये निवड झाली आहे. करण सांगळे, आबासाहेब कदम यांची बँक PO म्हणून निवड झाली आहे. लावडिया भरत गांधी यांची RFO पदी निवड झाली आहे. विशेष मार्गदर्शनामुळे फक्त भारतातच नाही तर महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी विदेशामध्ये सुद्धा कार्य करीत आहेत. किसारा चंदू रेड्डी, ऑस्ट्रेलिया, दत्तासाई, लंडन, लक्ष्मी प्रसन्ना, लंडन, मेरगू हरीस, कॅनडा, तन्वीर संकेसुला, अमेरिका यांचा इथे विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो. अशी भारतात आणि विदेशात तुम्हाला सुद्धा उत्तुंग भरारी घ्यायची असेल तर वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय, नेहरू नगर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड इथेच प्रवेश घ्या. खात्रीसाठी एक वेळ निश्चितच भेट द्या. प्रवेशासाठी संपर्क श्री विशाल कदम 9370120003, श्री गणेश राठोड 9561676555.